खरंय. त्यामुळे ज्यावेळी तुमचं उमेदवारी तुम्हाला देण्यात आली तेव्हाच साधारणतः कळत होतं की बिनविरोधच होते सगळी निवडणूक. त्यामुळे तुम्ही जवळपास आता निश्चितच झालेलं, म्हणजे नाव जाहीर ह्याचा अर्थच असा होता की शिक्कामोर्तब झालेला आहे. सो तेव्हाच आम्ही म्हटलं की आता काही खरं नाही. आता तुम्ही अगदी दिल्लीमध्ये पण धमाका करणार ह्याच्या, म्हणजे असा एक आम्हाला अंदाज येऊनच गेला होता. कारण अनेक मुद्दे तुम्ही, मला असं वाटतं, हाताळलेले आहेत आणि गोष्टींवर रिसर्च केलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, हे सगळं करत असताना तुमच्यावर टीका देखील होतेच. तर त्याच्यामध्ये टीका अशी होते की तुम्ही म्हणता की मी गरिबीतून आले, पण तुमची मालमत्ता जी आहे ती 1 कोटीच्या वर आहे. सो याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. हे फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्याचं गणित खूप कच्चं आहे. बरं. ते कसं? तर ते त्यांनी माझं प्रतिज्ञापत्र बघावं. जे काही आहे ते मी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये, ॲफिडेव्हिटमध्ये अगदी खरं खरं दिलेलं आहे. खूप लहान वयापासून काम करायला सुरुवात केली, खूप लहान वयापासून संघर्षाला सुरुवात केली, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काम करत राहिले. आणि बायकांची सवय असते ना की पैशाला पैसा जोडायचा असतो. ज्या मातीच्या घरामध्ये माझ्या आईवडील राहत होते, त्यांनी त्या मातीच्या घरात राहू नये, आपल्या आईवडिलांना एका चांगल्या घरात सन्मानानं आपण घेऊन जावं, हे जर एखाद्या लेकीचं स्वप्न असेल आणि ती लेक जर दिवस रात्र काबाड कष्ट करत असेल, म्हणजे मला ते दिवस आठवतात जेव्हा मी सकाळी 7 वाजता कॉलेजला जायचे आणि त्याच्यानंतर CHB पण करायचे आणि इंजिनिअरिंग कॉलेजला पण जायचे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी विविध कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर घ्यायचे. त्यानंतर मी पुन्हा परत निवेदनाला जायचे, कधी व्याख्यानाला जायचे. 18-18, 20-20 तास काम केलं आणि त्या कष्टामधून, मेहनतीमधून जे आहे त्या सगळ्याचं विवरण अत्यंत प्रामाणिकपणानं मी तिथं दिलेलं आहे. तर मिस्टरांच्या नावावरची एक जागा जी आहे ती वडिलोपार्जित आलेली आहे. जागेच्या वगैरे किमती वाढतच जातात, परंतु मला वाटतं की दुसरीकडे कुठेच काही मिळत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. असंही म्हणजे मुळात दलित पॅन्थर किंवा पॅन्थर चळवळीतून तुम्ही पुढे आलेला होता. तर ते चळवळीचे दिवस कसे होते आणि वडिलांना जेव्हा तुम्ही सांगितलं की मला पण आता चळवळीमध्ये सक्रिय व्हायचंय, तर कसं त्यांचं रिॲक्शन होतं? खरं तर मी त्यांना सांगण्यापेक्षा, म्हणजे मला चळवळीत सक्रिय व्हायचंय, तेच मला घेऊन जायचे. म्हणजे ज्या ज्या वेळेला पॅन्थरचे नेते वगैरे सोलापुरातल्या SD स्टँडच्या परिसरामध्ये यायचे, त्यावेळेला तिथे घेऊन जायचे. ते मला टेबलवरती उभं करून बोलायला लावायचे. कुठलाही मोर्चा असेल, कुठलंही आंदोलन असेल, तिथे ते सोबत घेऊन जायचे. आणि त्यांना सतत वाटायचं की, ते मला अगदी लहानपणापासून म्हणायचे की मुलगी आहेस म्हणून काही फक्त घरकाम करणं, झाडू मारणं, स्वयंपाक करणं, लग्न करणं, मुलं जन्माला घालणं, एवढ्यापुरतं तू कधीच काम करू नयेस. मुलगी म्हणून जन्माला आली तरी सुद्धा तू स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजेस, स्वतःचा संघर्ष केला पाहिजेस आणि काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. हे ते लहानपणापासून माझ्या मनावरती बिंबवत होते. त्याचाच कुठंतरी परिणाम झाला की प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक टीकेला अत्यंत आत्मविश्वासानं तोंड देऊ शकले. जशी मी म्हटलं की तुमच्यावर टीका आता सुरू झालेली आहे, म्हणजे आता कसं असतं की माणूस मोठा होत गेला ना की मग लोक शोधाशोध करतात.